नमस्कार, मी संस्कृती खंडारे. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. गरुड झेप अकॅडमीत पोलीस सैन्य भरतीच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली सुरू होता मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ. एडीएनच्या माध्यमातून समोर आले 3rd डिग्री टॉर्चरचे व्हिडिओ. सिल्लोड येथे भव्य कलाकृतीने साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराने सिल्लोडच्या वैभवात पडली भर. माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांचे प्रतिपादन. आता सविस्तर बातम्या. गरुड झेप अकॅडमीत पोलीस सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींचा प्रचंड छळ सुरू होता. प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर थंड पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला असून या अकॅडमीमध्ये मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याचेही समोर आले. कुख्यात आरोपींना शिक्षा केल्याप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा चक्क 3rd डिग्री टॉर्चर सारखा छळ गरुड झेप अकॅडमीत करण्यात येत असल्याची ही चित्र दिसत आहेत. यात कंटाळून मागील 2 महिन्यात दोघांनी आपले जीवन संपवले. गरुड झेप अकॅडमीत पोलीस सैन्य भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुण तरुणींचा प्रचंड छळ सुरू होता. प्रशिक्षणाच्या नावाखाली कडाक्याच्या थंडीत अंगावर थंडे पाणी टाकून काठी आणि बेल्टने बेदम मारहाण केली जात होती. मारहाण करून कसले प्रशिक्षण देत होते असा प्रश्न निर्माण होतोय. असे धक्कादायक व्हिडिओ समोर आले असून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण कसे दिले जात होते याचा प्रत्यय येतो. तर प्रशिक्षक सोनवणे यांची बोलण्याची पद्धत घाणेरडी होती. मैदानावर मुलींना काठीने मारहाण केली जात होती. काही शिक्षक मुलींसोबत लगट करण्याचा प्रयत्न करत होते, वाईट नजरेने पाहत होते असे अनेक आरोप केले जात आहेत. अनेक मुलींसोबत वाईट कृत्य केल्याचे तरुणीने तिचे नाव उजागर न करण्याच्या अटीवर सांगितले आहे. अशाच कारणाने होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून मुलींनी आपले जीवन संपवले असल्याचे चित्र दिसून येत आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची ओरिजिनल कागदपत्रे जमा करून घेतली जात होती. विद्यार्थ्यांना नोकरी लागली किंवा काही कारणाने त्याला अकॅडमी सोडायची असल्यास कागदपत्रे परत करण्यासाठी प्रचंड त्रास दिला जात होता. कागदपत्रे परत देताना विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करणे, कामाला लावणे, त्रास देणे असे प्रकार सर्रास सुरू होते. अशा तक्रारी अनेक पालक व मुलांनी केल्या आहेत. तर भाजपच्या विशेष करून आमदार प्रशांत बंब यांच्या सार्वजनिक कार्यक्रमाचे नियोजन आणि कामकाज करण्यासाठी गरुड झेप अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना वापरले जात असल्याचेही उघडकीस आले आहे. सदर प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तपास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक सखोल चौकशी करत आहेत. ज्यांच्यावर अन्याय झाला असेल त्यांनी समोर येऊन तक्रार करावी. कुणी तक्रार घेण्यास नकार देत असेल तर माझ्याकडे यावे असे आवाहन पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे यांनी केले. जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने 8 मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविणार असून स्वतः महामंडळेश्वर शांतिगिरी महाराज हे नाशिक मधून लढणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. बाबाचा प्रतिप्रश्न असा आहे, भारतमध्ये अपलोड केले, मग मी देशासाठी काय केलं हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि त्या अनुषंगाने आमच्या सर्व भक्तभरांनी विचार केला की राजकारणामध्ये आपण सुद्धा त्या ठिकाणी उतरलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी बैठकीत निर्णय केला की या जे काही 8 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये नाशिक लोकसभेमध्ये त्यांनी बाबांना आग्रह केला की आपण काय करावं या ठिकाणी. त्यांच्या आग्रहाला मग मान देऊन बाबा त्या ठिकाणी नाशिक लोकसभा काही बघा असा निर्णय करण्यात आला आहे की पक्ष आपल्याबरोबर येऊन अगर नाही येऊ मात्र ठाम त्या ठिकाणी विचार केला असं त्या सर्व भक्तभरांनी की या ठिकाणी आपण कोणत्याही प्रकारे या रिंगणात उतरणार आणि जी लोकसभाची निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. बाबा नाही आपण जर चुकीचा प्रश्न राहिले आपण बाबांचा मुद्दा काय, लोक जे म्हणतात ना राजकारण करणं चांगल्या माणसाचं काम आहे. मग कोणाचं काम आहे? हां, मग आमच्या बाबतीत त्यांनी काय ठरवलं गेला राजकारण चांगल्याच माणसाचं काम आहे. चांगले माणसं साधी गोष्ट केली. बघा आपल्या घरामध्ये जर घराचा कारभारी जर चांगला असला तर दिवस प्रगतीला जातं. तर तालुक्याचा बघा कारभारी कसा असावा, जिल्ह्याचा कारभारी कसा असावा, त्याप्रमाणे अशा रीतीने जर कारभारी जर निर्वसनीय असेल, तो चारित्र्यवान असेल, निश्चित बघा
त्या जिल्ह्याचा, त्या तालुक्याचा किंवा त्या राज्याच्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. आणि ही लढाई जी तर ही सत्तेची नाही सत्याची आहे हा नारा देऊन त्यावेळीची निवडणूक आपण लढवली होती. यानंतर लढा हा राष्ट्रहिताचा आहे आणि संकल्प हा शुद्ध राजकारणाचा आहे. ही टॅगलाईन घेऊन, हे कॅप्शन घेऊन महाराष्ट्रभरामध्ये गेल्या जवळपास 10 वर्षापासून सातत्याने संबोधन बाबाजी करताय. आणि या संबोधनातून 2024साठी महाराष्ट्रातील सर्व जय बाबाजी भक्त परिवारांनी नाशिक मतदारसंघातून स्वतः शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी करावी हा सर्व आग्रह धरल्यानंतर परमपूज्य बाबाजींनी त्याला मान्यता दिली आणि गेल्या 1 महिन्यापासून नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये त्या संदर्भात प्रचार प्रसार हा सर्व चालू आहे. आजच्या याच्यामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी त्या ठिकाणी आपण जाहीर केलेली आहे. त्या अनुषंगाने जय बाबाजी भक्त परिवाराचं कार्यक्षेत्र असलेले महाराष्ट्रामधील जवळपास 9 जिल्हे असे येतात, 8 ते 9 लोकसभेची जागा अशी येतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जय बाबाजी भक्त परिवार आहे, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येतं, नाशिक येतं, दिंडोरी येतं, शिर्डी लोकसभा येते, नगर लोकसभा येते, धुळे, जळगाव, जालना अशा लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर हा सर्व भक्त परिवार आहे. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे 2014, 2019 आपल्या विचाराचे जे काही सर्व उमेदवार असतील त्या ठिकाणी मोठ्या ताकदीने जय बाबाजी भक्त परिवारांनी त्यांना काम करून त्यांचं काम केल्यानंतर चांगलं कार्य करण्यासाठी सभागृहामध्ये त्यांना पाठवलेलं आहे. मागच्या 2019ला विधानसभेच्या वेळेस 35 विधानसभेच्या ठिकाणी जय बाबाजी भक्त परिवारांनी उमेदवाराची योग्यता बघून त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा दिला आणि नुसता पाठिंबाच दिला नाही तर तो निवडूनसुद्धा त्यांना आपण आणलं. आणि हे सर्व करत असताना ज्याला आपण म्हणतो निष्काम सेवा या भावनेने सर्व कार्य हे बाबाजीच्या आदेशाने परिवारांनी सर्व ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आजची जी बैठक आहे याचा उद्देशच हा आहे. संध्याकाळी आज जळगावमध्ये बैठक आहे. या जवळपास 8 लोकसभेच्या ठिकाणी हे भक्त परिवाराचे प्रमुख भक्त परिवारांची पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. आणि या बैठकीमध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये नाशिकला जरी स्वतः बाबाजी उमेदवारी करत असले तरी इतर जिल्ह्यामध्ये, इतर मतदारसंघामध्ये आपण काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी यंत्रणा कशा पद्धतीनं सज्ज पाहिजे आणि त्यासाठी सर्व गोष्टी ज्या पद्धतीचे प्रशिक्षण लागतं त्या प्रशिक्षणाचा भाग म्हणून आजची बैठकीचं आयोजन केलं. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सिल्लोड येथे साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराचे लोकार्पण सोहळा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते तसेच पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने सिल्लोड येथे साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराचे लोकार्पण, त्यासोबतच शांतिगिरी आर्यनंदी स्मारक, महाराजा अग्रसेन स्तंभ, श्री कुंथुनाथ भगवान श्वेतांबर जैन मंदिर अहिंसा द्वार आणि श्री श्री 1008 सुंदर दासजी महाराज खंडेलवाल चौक बांधकामाचा भूमिपूजन सोहळा माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते तसेच पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. लोकार्पण करण्यात आलेले भगवान महावीर स्तंभ हे 11 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आले असून यासाठी मकराना मार्बलचा वापर करण्यात आलाय. तर प्रवेशद्वार हे धवलपुरी दगडामध्ये साकारण्यात आले असून यासाठी 30 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. राजस्थानमधील कुशल कारागीर मजुरांनी ही वास्तू घडवली. पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शन व पुढाकाराने शहराच्या सौंदर्यात भर घालण्याचे ऐतिहासिक काम सिल्लोड नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले. कार्यक्रमास मधुर गायक परमपूज्य शालिभद्रा मुनीजी, परमपूज्य प्रवन मुनीजी यांच्यासह वैजापूरचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब संचेती, नगराध्यक्ष राजेश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे, जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गौतम संचेती, सकल मारवाडी महासभेचे कार्याध्यक्ष महावीर पाटणी, महावीर जैन गोशाळेचे अध्यक्ष मनोज बोरा, सकल राजस्थानी समाज सिल्लोडचे अध्यक्ष विनोद मंडलेचा आदींसह सकल राजस्थानी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जागतिक पर्यटक यहाँ से जाते हैं, उन देखने के बाद उनको महावीर भगवान के यहाँ से जो महाराज जी ने बताया हमको कि जो ये प्रवेश द्वार का मतलब प्रवेश द्वार नहीं है, इसमें प्रवेश करने के बाद में आपको परमात्मा के साथ अपनी आत्मा को जोड़ना है. मासा को विनती की कि आपको हमारे शहर में, अपने शहर में, अब आपका घर तो यहाँ है लेकिन वो घर आपका नहीं, लेकिन आपको इस भूमि पे आपके पवित्र चरण लगना चाहिए.
तो उन्होंने हमारी बात राजेंद्र बाबू मानी और वक्त दिया। मुझे लगता है चातुर्मास भी यही है और ये बहुत भाग्य की बात है कि मैं तो बचपने से उनको जानता हूँ। आज वो जो भी पद पे है, जहाँ भी स्थान पे है, जो भी दुनिया भर में, देश भर में, अलग अलग राज्यों में जाते हैं, लेकिन उनके संगात हमारे गांव का नाम, अगर इनका जैसा पूरा इतिहास जब लोग ढूंढते हैं तो उसके संगात सिल्लोड जुड़ा रहता है। मैंने दोनों ने एक बात का पालन किया है कि कभी फासला इतना भी न बढ़ाए, कभी फासला इतना भी न बढ़ाए कि खुला हो दरवाजा और फिर भी खटखटाना पड़े। तो ये बात हमने कभी अपने आप में नहीं होने दी। और एक बात है कि इस शहर में 2400 एकड़ में MIDC का निर्माण होने जा रहा है। मैं इस राज्य का उद्योग मंत्री रहा हूं। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर लाने का भाग्य मुझे मिला इस जिले में, लेकिन जब ये 2400 एकड़ में कुछ सालों में जब उद्योग आएंगे तो मुझे विश्वास है कि सिल्लोड सोयगांव इलाके के बच्चों को यही रोजगार मिलेंगे और आपका व्यवसाय भी वहां बढ़ेगा। श्रीमंत असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना 1 लाख रुपये वाटण्यापेक्षा दलित तरुण संकेत भोसले हत्याकांडातील पीडित कुटुंबाला अमोल मिटकरी आणि त्यांच्या नेत्यांनी मदत करावी असे प्रतिपादन ऑल इंडिया पांथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केलंय। प्रबोधनकार असलेले अमोल मिटकरी आता आमदार झालेत। 1-1 रुपया वर्गणीतून त्यांनी भाषण दिले, परंतु आज ते त्यांचं वास्तव विसरलेत आणि 1 लाख रुपयाची खैरात वाटायला निघालेत। तुतारी वाजवा आणि 1 लाख रुपये घ्या अशी त्यांची ऑफर आहे। ती जितेंद्र आव्हाडांना आहे। जे तुतारी वाजवतायत बेरोजगार त्यांना नाहीये। माझा त्यांना सल्ला आहे, बहुजन आणि आंबेडकरी समूहाला विसरू नका आणि अशा पद्धतीने 1-1 लाखाचा चेक काही मीडियामध्ये दाखवून जितेंद्र आव्हाडांना, प्रस्थापित असलेल्या जितेंद्र आव्हाडांना आणखी श्रीमंत करण्याचा अजेंडा हाती घेऊ नका। ही प्रस्थापितांना रोजगार देण्याची तुतारी तुम्ही वाजवू नका। मिटकरी संकेत भोसले हत्याकांडाने महाराष्ट्र हादरून गेलाय। दलिताच्या तरुणाचं मॉब लिंचिंग झालंय। माझा आपल्याला सल्ला आहे, आपल्या नेत्यासहित आपण जावं आणि आपला 1 लाखाचा चेक आणि आपल्या नेत्याच्या माध्यमातून 10 लाखाची मदत संकेत भोसले पीडित कुटुंबाला करून त्यांना केसेस लढण्यासाठी मदत करावी। जितेंद्र आव्हाडांना 1 लाख रुपये देऊन ते बेरोजगार नाहीयेत याचं बी भान ठेवावं। राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करा। तुमच्यासारख्या प्रबोधनकार असलेल्या नेत्यांनी अशा पद्धतीने वागणं दुर्दैवी आणि निंदनीय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN। हॉटेल विझार्ड पॅलेस
तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत. हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा. आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील. व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध. स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, AC नॉन AC रूम्स, AC फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त. ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा. त्वरा करा आणि आजच भेट द्या. हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. Food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय. तर जरा थांबा. आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार. या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल. पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या. तर त्वरा करा आणि आजच भेट द्या. नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर. दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड, सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता, प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P, बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. हज यात्रा 2024 मधील भाविकांसाठी रविवारी नव्याने बांधण्यात आलेल्या हज हाऊस येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हज यात्रा 2024 मधील भाविकांसाठी रविवारी नव्याने बांधण्यात आलेल्या हज हाऊस येथे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. जिल्ह्यासह मराठवाड्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हज यात्रेकरूंना यात्रेचा विधी कशा पद्धतीने असतात याची अत्यंत बारकाईने माहिती देण्यात आली. सदर प्रशिक्षण शिबिर मरकज खिदमत हुजाज कमिटीच्या तर्फे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या प्रारंभीस आयोजकांनी पवित्र कुराण पठण केले. हाफिज यांनी नात सादर केली. मरकज हुजाज कमिटीचे कार्यकारी पदाधिकारी यांनी हज आणि उमरा याचे महत्त्व विशद केले. त्यांनी यात्रा करताना कोणत्या विधी आहेत त्या कशा पद्धतीने पार पाडाव्यात याची माहिती दिली. हज करताना पोशाख म्हणजेच इहराम कशा पद्धतीने घालावे याचीही माहिती दिली. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारेही त्यांनी भाविकांना हजची माहिती दिली. मरकज खिदमत हुजाज कमिटीचे अध्यक्ष मौलाना नसीमुद्दीन मिफ्ताही यांनी हज उमराचे महत्त्व विशद केले. त्यांनी मक्का मदिना येथील विविध प्रक्रियेची माहिती दिली.
हजच्या दरम्यान करण्यात येणारे विविध मुद्द्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात औरंगाबाद जिल्ह्यासह अहमदनगर, जालना, बीड, बुलढाणा, मालेगाव, परभणी येथील भाविक मोठ्या संख्येने हजर होते. वारसाने हुर्फ कलमच्या वतीने इर्तेकाज अफजल यांच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात खासदार फौजिया खान यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. वारसाने हुर्फ कलमच्या वतीने इर्तेकाज अफजल यांच्या नावे असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच मौलाना संशोधन केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार फौजिया खान यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले, तर इर्तेकाज अफजल हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी नूर उल हसनैन, असलम मिर्झा, खान मुकीम खान, डॉक्टर सलीम मोहिउद्दीन आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विविध लेखकांनी लिहिलेले 5 पुस्तके प्रकाशित करण्यात आली, तर विविध मान्यवरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लेखकांनी आणि उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. और ये एवोल्यूशन के सबसे बड़ी निशानियां क्या है? क्या एवोल्यूशन की निशानी हमारे साइंस और टेक्नोलॉजी का एडवांसमेंट है? आज साइंस टेक्नोलॉजी बहुत आगे बढ़ गई है. ये तो एक्सप्लोजन है आज के जमाने में कि हम आज बैठे बैठे एक बटन दबा के हम दुनिया भर से कम्युनिकेट कर सकते हैं. चांद पे पहुंच गए हैं, मार्स पे पहुंच गए हैं. आर्टिफिशियल इंटेलिजेंस का जमाना है. बहुत कुछ तरक्की की है इंसान ने, लेकिन इंसान होने के लिए क्या ये काफी है? क्योंकि जब तक हम सिविलाइज नहीं होंगे, जब तक हम इवॉल्व्ड बीइंग्स नहीं होंगे, तब तक हम इंसान कैसे कहलाएंगे खुद को? तो अगर एवोल्यूशन सिर्फ साइंस टेक्नोलॉजी से नहीं है, तो फिर किस चीज से है? किस चीज से हम अपने आप को सुपीरियर क्रिएशन बोल सकते हैं? मुझे लगता है वो हमारे नाजुक एहसासात हैं, और उन एहसासात के साथ ही हम अपने आप को इंसान कहला सकते हैं. क्योंकि जब तक ये एहसासात हमारे पूरे माशरे को एक यूनिट करके उभारते नहीं है, तब तक तो हमारे माशरे की शनाख्त रह ही नहीं सकती. और आज वही हालात हैं. आज हालात ये हैं कि हर जगह हम लोगों के साथ क्या ट्रीटमेंट हो रहा है पूरी दुनिया में. फलस्तीन में क्या हो रहा है, और भी बहुत सारे ग्लोबल प्रॉब्लम्स तो हैं, लेकिन हम हिंदुस्तान में क्या चीजें आज सह रहे हैं, या कम से कम एहसास भी हमको है या नहीं है कि हमारे साथ क्या हो रहा है. विद्यार्थिनींना गुन्हेगारी विरुद्ध लढण्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई मार्फत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हा उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राज्यातील 22,000 शाळेमध्ये मुलींना आत्मरक्षणाचे धडे देण्यासाठी व हिंसाचार करणाऱ्यांचा सामना करण्यासाठी मुली तयार आहेत, आणि या संदर्भात मुलींना सर्व पैलूंमध्ये सक्षम करणे, कोणत्याही प्रकारच्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुलींना संयम कौशल्यात पारंगत करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास व जागृती विकसित करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. याच अनुषंगाने विद्यार्थिनींना गुन्हेगारी विरुद्ध लढण्यासाठी सक्षम करणे हे या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्दिष्ट समोर ठेवून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई राज्य प्रकल्प संचालक श्री प्रदीप कुमार डांगे सर यांनी राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण हा उपक्रम मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी राबविण्याचे योजले आहे. यामध्ये आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील 890 शाळेमध्ये मुलींना प्रशिक्षण देण्यात येत असून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई प्रदीप कुमार डांगे यांच्या सूचनाप्रमाणे व औरंगाबाद जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे. तर येणाऱ्या काळात या उपक्रमाचा मुलींना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरनेरा तांडा या शाळेमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मुलींसाठी सेल्फ डिफेन्स करिता या ठिकाणी गेल्या 9 जानेवारी पासून शासनाच्या वतीनं
विविध प्रकारचे कराटे सारखे, बॉक्सिंग सारखे या ठिकाणी प्रात्यक्षिक मुलींना दाखवण्यात येते। गेल्या 9 तारखेपासून जे या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवले जातात किंवा करून घेतले जातात विद्यार्थिनींकडून, त्यामुळं विद्यार्थिनींमध्ये एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अतिशय चांगल्या पद्धतीने त्या प्रशिक्षित झालेल्या आहेत। मी इथे येणाऱ्या स्वयंसेवकाचे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आणि शासनाचे या ठिकाणी आभार मानतो आणि हा उपक्रम असाच यापुढेही सुरू राहावा अशी मी विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। आमच्या शाळेमध्ये 9 जानेवारी 2024 पासून समग्र शिक्षा अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण देण्यात आले। वर्ग 5 ते 7च्या सर्व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले। संकटकाळी आपण स्वतःचे संरक्षण कसे केले जाते याची माहिती दिली जाते। तसेच रोज वेगवेगळ्या टेक्निकने मुलींना प्रशिक्षण दिले जाते। मुलींना सुद्धा याची खूप आवड निर्माण झालेली आहे। शासनाने हा खूप स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे। त्या उपक्रम राबविल्याबद्दल शासनाचे व संबंधितांचे खूप खूप धन्यवाद। आमच्या शाळेमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण घेण्यात आले। त्यात शाळेतील सर्व मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्या संकटाकाळी स्वतःचा बचाव कसा करावा याची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले। त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला व मी स्वतःचा बचाव करून घेतले। मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने खूप छान उपक्रम राबविला आहे। प्रशिक्षण दिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या शाळेमध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षण प्रशिक्षण घेण्यात आले। त्यात शाळेतील सर्व मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्यात संकटकाळी स्वतःचा बचाव कसा करावा त्याची माहिती देऊन प्रात्यक्षिक करून घेतले। त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला। मी स्वतःचा बचाव करू शकते। मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने खूप छान उपक्रम राबवले आहेत। शाळेत समग्र शिक्षा अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण घेण्यात आले आहे। शाळेत सर्व मुलींना संरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्या संकटाकाळी स्वतःचा बचाव कसा करावा याची माहिती देऊन प्रशिक्षण करून घेतले। त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला। मी स्वतःचा बचाव करू शकते। मुलींच्या संरक्षणासाठी शासनाने खूप छान उपक्रम राबविला आहे। प्रशिक्षण दिल्याबद्दल धन्यवाद। शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूयात अशा ठळक घडामोडींवर। गरुड झेप अकॅडमीत पोलीस सैन्य भरतीच्या प्रशिक्षणाच्या नावाखाली सुरू होता मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ। एडीएनच्या माध्यमातून समोर आले 3rd डिग्री टॉर्चरचे व्हिडिओ। सिल्लोड येथे भव्य कलाकृतीने साकारण्यात आलेल्या भगवान महावीर स्तंभ आणि प्रवेशद्वाराने सिल्लोडच्या वैभवात पडली भर, माजी मंत्री राजेंद्र दळडा यांचे प्रतिपादन। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।